नमस्कार, माझं नाव नचिकेत जोशी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे वायरलेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन। यासाठी पॉवर सप्लाय म्हणून मी एक नोकिया म्हणून एक बारीक पिनचा चार्जर घेतला आहे आणि त्याच्या ठिकाणी मी एक बॅटरी कॅप बसवली आहे। तिथून हा जो आहे हा PCB मी वापरला नाही आहे कारण की तो फार लहान असतो, त्यामुळे त्या ठिकाणी एका जुना प्लास्टिकच्या पॅडचा तुकडा वापरला आहे। हा 1 NF चा 100 वोल्टचा कॅपॅसिटर, हा 4.7 NF चा कॅपॅसिटर, हा रेजिस्टर 5.6K, हा ट्रान्झिस्टर BD139, हा 1 वोल्ट 100 NF चा कॅपॅसिटर। या दोन कॉइल्सचा, या दोन 5 टन असलेल्या कॉइल्सचा एक करून एक मोठी 10 कॉइलची एक मोठी 10 टन असलेली कॉइल केली आहे। यामध्ये 2 न्यूट्रल वायर आहेत आणि एक लाईव्ह वायर आहे। हे सर्किट जे आहे हे जी DC एनर्जी येते त्या याचा तो अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC मध्ये कन्वर्जन करतो, त्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड बनते ती फार डिस्टर्ब असते। नमस्कार, माझं नाव रत्नाकर कोल्हटकर। आत्ताच माझा मित्र नचिकेत याने तुम्हाला प्रायमरी सर्किटबद्दल माहिती सांगितली। आता मी तुम्हाला सेकंडरी कॉइल्सबद्दल माहिती सांगणार आहे। हा एक चार्जर आहे। या चार्जरमधून इथनं इलेक्ट्रिसिटी पास होते आणि जी DC इलेक्ट्रिसिटी आहे डायरेक्ट करंटची ती AC मध्ये कन्वर्जन होतं। AC मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर ही जी प्रायमरी कॉइल आहे ही त्या DC एनर्जीचं रूपांतर AC मध्ये करते। आता ही एक सेकंडरी इन्सुलेटेड कॉपर वायर पासून बनवलेली कॉइल आहे। यामध्ये हा 15 NF चा कॅपॅसिटर बसवलेला आहे आणि त्याला पॅरललच असा हा LED बसवला आहे। यामुळे काय होतं आणि याचे 5 टर्न्स मारलेले, यामुळे जेव्हा आपण ही कॉइल याच्या जवळ नेतो तेव्हा याच्यातनं वायफाय इलेक्ट्रिक करंट पास होतो आणि हा या 15 NF च्या कॅपॅसिटरमध्ये साठवला जातो आणि अशा प्रकारे हा LED पेटतो। ही त्याहून थोडी मोठी अशी 10 राउंड्सची कॉइल घेतलेली आहे। यामध्ये आपण 4 कॅपॅसिटर हे पॅरलल कनेक्शन मध्ये बसवलेले आहे आणि त्यामुळे याची जी क्षमता आहे ती अधिक वाढते। ही आहे थर्ड कॉइल। यामध्ये आपण 20 राउंड्स घेतलेले आहे। यामध्ये 300 NF चा एक कॅपॅसिटर बसवलेला असून 200 NF चे 2 असे पॅरलल कनेक्शन मध्ये बसवलेले आहेत आणि त्यालाच हा LED जॉईन केला आहे। त्यामुळे जेव्हा आपण ही कॉइल याच्या जवळ आणतो तेव्हा याची अजून लेवल वाढते, त्यामुळे उंचावर नेल्यामुळे याच्या क्षमतेत वाढ होते आणि इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते। ही आहे आपली चौथी कॉइल। यामध्ये आपण 25 राउंड्स मारलेले असून यात एकही कॅपॅसिटर बसवलेला नाहीये, पण तरीही इलेक्ट्रिसिटी ही वायरलेसपणे ट्रान्सफर होते आणि हे तिन्ही LED पेटतात। हे बघा, कॅपॅसिटर न बसवल्यामुळे याची क्षमता थोडी कमी आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या कॉइल्स एका पुढे एक ठेवून सुद्धा करंट पास करू शकतो। पण जर मी ही मधली कॉइल काढली तर ही कॉइल पण लगेच विझते,
म्हणजे सपोज जर करंट सप्लाय करण्याचा जो पाथ आहे तो जर डिफ्लेक्ट झाला काही कारणाने तर पुढची कॉईल पेटत नाही. नमस्कार, माझं नाव तेजस. याआधी माझ्या मित्र रत्नाकरने जसं सांगितलं, हे सर्किट डीसी करंटला एसी करंटमध्ये ट्रान्सफर करतं. त्याचप्रमाणे ही जी प्रायमरी कॉईल आहे ती एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते. जेव्हा मी या मॅग्नेटिक फील्डच्या जवळ ही कॉईल नेतो सेकंडरी कॉईल, तेव्हा हा बल्ब ग्लो होतो आणि त्याचे इलेक्ट्रॉन्स हे जोरात स्पिन करायला लागतात. स्पिन केल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स या कॅपॅसिटरमध्ये त्याची एनर्जी स्टोअर करून ठेवतात व तो बल्ब ग्लो होतो. जर मी ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर दुसरं मॅग्नेट ऍड केलं तर ते हे बल्ब बंद होतात.